ही गोष्ट आहे आशा आणि तिच्या 4 वर्षांच्या ध्रुवची। हरीश वाघेला वय अंदाजे 35, गांधीनगरमधल्या एका हेअर सलूनमध्ये काम करणारा, शांत आणि संयमी स्वभावाचा माणूस। कामाला प्रचंड प्रामाणिक, कुणाशीही वाद न घालणारा आणि कुटुंबावर जीव टाकणारा। ओळखीच्या लोकांमध्ये त्याची प्रतिमा होती एक कष्टाळू नवरा, जो आपल्या बायकोवर आणि मुलावर जीवापाड प्रेम करतो। त्याची पत्नी आशा वाघेला साधी, प्रेमळ आणि खूप मेहनती। ती आसपासच्या घरांमध्ये जेवण बनवण्याचं आणि झाडू पोछाचं काम करून घरखर्च चालवत होती। त्यांचा संसार छोटासा पण सुखी होता आणि त्यात उजळपण आणणारा होता त्यांचा छोटा मुलगा ध्रुव, फक्त 4 वर्षांचा। पण त्याचं निरागस हसू, साध्याशा गोष्टींवर त्याच्या होणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया हाच दोघांचा जगण्याचा आधार होता। बाहेरून सगळं अगदी सुरळीत दिसत होतं, पण आतून मात्र काहीतरी हलत होतं, हळूहळू सडत चाललेलं होतं। 8 वर्षांपूर्वी हरीश आणि आशाचं लग्न झालं। हरीशच्या आई वडिलांनी आशा पसंत केली होती। ती होतीच तशी गोड, प्रेमळ आणि सुगरण। लग्नानंतर 2 वर्षांनी ध्रुवचा जन्म झाला। पुढे दोघंही काम करत होते। हरीशने सलूनमध्ये नोकरी धरली, तर आशाने घरकाम सुरू केलं। सुरुवातीला त्यांचं नातं खूप घट्ट होतं। आशा खूप समजूतदार आणि शांत स्वभावाची होती। ती सगळ्या जबाबदाऱ्या सहज पार पाडत होती। पण जसं वेळ पुढे सरकत गेला, तसं हरीशच्या मनात शंकेची पाल चुकायला लागली। कामावर असताना कोणीतरी त्याला सांगायचं, तू घरी नसतोस तेव्हा आशा कुणाशी तरी बराच वेळ बोलत असते। हरीशने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण जसजसे दिवस गेले तसं त्याच्या मनात त्या गोष्टी खोलवर रुतत गेल्या। एकीकडे घरात आर्थिक ओढाताण सुरू होती। हरीशने काही महिन्यांपूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती। लाखो रुपयांचा तोटा झाला। त्यातच कर्जाचं ओझं वाढत गेलं। या सगळ्या ताणतणावात त्याच्या मनात आशाबद्दल असलेला संशय अजून खोल रुतत गेला। आशा हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती। ती पुन्हा पुन्हा हरीशला सांगायची, मी खरंच काही चूक करत नाही। पण हेच वाक्य हरीशला अधिक चिडवायचं। त्याला वाटायचं, जर खरंच ती निरागस असेल तर इतकी शांत कशी राहते। छोट्या छोट्या गोष्टींवरून दररोज मोठी भांडणं व्हायला लागली। त्या घरात ध्रुवच्या निरागस मनावर सतत या वादविवादांचा परिणाम होऊ लागला। त्या लहानग्याचं मन या सततच्या गोंधळात हरवून गेलं होतं। ही घटना घडली 14 मे 2025च्या रात्री। दिवसभर हरीश कामावर होता। रात्री उशिरा तो घरी आला, पण आज त्याच्या मनात संशयाचं वादळ प्रचंड उसळलं होतं। त्याने आशाला थेट विचारलं, आज कोणाशी बोलत होतीस? आशा शांतपणे म्हणाली, तुला जे वाटतंय ना तेच समज, हवं तर मला मारून टाक। हे ऐकून हरीशचा राग थरकाप उडवणारा झाला। त्या संतापाच्या भरात तो स्वयंपाकघरात गेला आणि लोखंडी सळई रॉड उचलली। तो धावत तिच्यावर गेला आणि थेट तिच्या डोक्यावर जबरदस्त वार केला। आशा जोरात किंचाळली, पण उशीर झाला होता। ती सुटायचा प्रयत्न करत होती, पण हरीशने पुन्हा एकदा जोरात प्रहार केला आणि शेवटी तिचा गळा दाबून तिला कायमची शांतता दिली। त्या क्षणी शेजारच्या खोलीत ध्रुव शांतपणे झोपलेला होता। आवाज ऐकून ध्रुव दचकून उठला। आईच्या किंकाळ्या त्याच्या कानावर आल्या। तो धावत स्वयंपाकघराकडे गेला आणि तिथं समोरचं दृश्य पाहून थक्क झाला। आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तो जोरजोरात ओरडायला लागला, आई, आई। त्या आवाजाने हरीश क्षणभर थांबला, पण मग त्याच्या मनात एक विचार आला, हा मुलगा मोठा होईल, सगळ्यांना सांगेल। त्या एका विचाराने हरीशने स्वतःच्या लेकरालाही मारलं। त्या निरागस, काहीच न कळणाऱ्या ध्रुवचा जीव घेतला। 3 प्राण एका संशयाच्या आणि रागाच्या आंधळेपणात गेले। त्यानंतर हरीशने घरातच एक सुसाईड नोट लिहिली, शेअर बाजारात मी खूप नुकसान केलंय, माझ्यावर खूप कर्ज आहे, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलतोय। तोपर्यंत त्याने स्वतःच्या हातावर आणि डोक्यावर जखमा करून घेतल्या। बेशुद्ध असल्याचं नाटक केलं। पोलिसांना फोन केल्याचाही दिखावा केला। शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून उघडला तेव्हा समोर काय होतं? रक्ताने माखलेला हरीश, 2 मृतदेह आणि एक सुसाईड नोट। ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे आणि मोठ्यांच्या भांडणात निष्पाप मुलांचा बळी जाऊ नये, यासाठी पालकांनी जबाबदारीनं वागणं खूप गरजेचं आहे। एक क्षणाचा राग, एक संशयाचा क्षण आणि एका कुटुंबाचा विनाश। तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे? कृपया तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।